हॅलो, कसे आहात सगळेजण? आज ना दिवसभरात खूप काही झालं बरं का. आता एवढे बादलीभर कपडे धुवून पण नवरा म्हणतो, "काय काम असतं तुला घरी?" आता 2-2 पोरं सांभाळून काम काय करणं किंवा काम कसं करता येतं हे बायकांनाच माहिती असतं, की काय अवस्था होते ती बरं का. आता सासूला जरा दया आली म्हणून ती पण 2-3 कपडे वाळवायला मदत करायला लागली. व्हिडिओ कसे काढायचे आणि काय हे मला अजून पण जमत नाही किंवा सुचत नाही बरं का. पण जे रिअल आहे ना तेच मी तुम्हाला दाखवते. त्यामुळं मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बरं का. तर प्लीज मला कमेंट नक्की करा आणि आवडलं ना तर सबस्क्राईब नक्की करा. आता मुलांचं आवरायचं की आणि त्यांना शाळेत सोडायचं हे रोजचंच काम असतं माझं. जर रविवार सोडला तर हे रोजचंच काम असतं. आता आहे ना कपडे वाळून मी मुलांचं आवरून शाळेत नेलं. तर ना हे 2 बहीण-भाऊ आहे ना एकत्र येऊन एका पोराला लईच वैताग देतात ते. आता त्याला डोचत तरी मारतात तरी एक मारतोय, एक बोलतीये, असं नाही का. त्यांना जरा पॉवरच आली होती. मग काय जेव्हा काय मॅडम ओरडल्या, तेव्हा गोलू असा पळाला ना माझ्याकडे धुमच्याकाट. आता आहे ना 11:30 वाजले होते आणि आम्ही ना मायलेक लगेच पसरलो होतो बरं का. आता मी उठले कारण मिशोवाला भैय्या आला होता आणि त्याने पार्सल दिलं बरं का. आता पार्सल दिलं पण खूप भूक लागली होती म्हणून म्हटलं हा चिवडा खाल्ला कारण उपवास होता ना. आता पोटापाण्याचं बघितलंच पाहिजे ना. मग त्यानंतर माझी मैत्रीण आली आणि म्हटली मला जरा मेकअप कर आणि माझे चांगले फोटो काढ. तर मग काय तोंड रंगवलं जरा. पण मेकअप नादखुळा झाला होता बरं का. आता मंदिरात गेलो पण ना ही चिल्लर पार्टी सोबतच होती. आम्हाला काही फोटो नीटनेटके काढून देईना. मध्येच येतील, हटकूनच पळतील असं करायचे. आता मेकअप बघा तुम्ही कसा छान केला होता मी बरं का. आता आम्हाला आहे ना गावभर हिंडायची, याची त्याची दारं टिपायची सवय येते. मग आम्ही गेलो शेजारच्या वहिनीकडे बरं का. आता गोलूला आहे ना चॉकलेटच खायचं होतं. मग दादाला सांगितलं वहिनीने, की गोल्याला एक चॉकलेट घेऊन ये म्हणून. असं तोंड झुडझुडू रडत होता ना, काय सांगायचं आता तुम्हाला. मग काय संध्याकाळी बचत गटाची मीटिंग होती. म्हटलं चला आता जेवायला बाहेरच. ह्यांना करू भाकरी. सगळ्यांनी 2-2 भाकरी केल्या आणि आलो जेवायला इकडे. नवऱ्यांना उपाशीच ठेवायचं का. मग आता आलो आम्ही इकडं. मग काय मस्त मध्ये जेवण केलं. आता मॅडमलाच घेऊन आलो होतो बरं का. आता ह्यांना म्हटलं जरा माझं पण तोंड दिसू द्या ना, मला पण काढा की व्हिडिओमध्ये. मग बळच यांच्याकडे दिलं. आम्ही गेलो बरं की मग ऑर्डर दिली आणि तोपर्यंत गप्पा मारल्या. आता गप्पांमध्ये असा विषय चालला होता की नाही का, की आता मॅडम होत्या आणि मग त्यांच्यासोबत ते सर पण होते. तर मग मॅडम म्हणत होत्या की सरांना विचारत होत्या की नाही का, तुम्हाला आता कसं वाटतंय? मगाशी तर लय तुम्ही चिडले होते माझ्यावर, लय उशीर झाला मीटिंगला, चल घरी, असं तसं. आणि त्यांची इथं बाचाबाची चालू होती बरं का. आता एवढी बाचाबाची होऊन पण मॅडमनी काय हात टेकले बरं का सरांसमोर. आता एवढा वर करून बोलत होत्या, सरांनी काही शब्द काय ऐकून घेतला नाही बरं का. आता ही तर आमची मैत्रीण टाळ्या वाजू हसत होती. कशाला जखमेवर मीठ चोळती. आता पनीरची भाजी आणि व्हेज पराठा घेतला होता बरं का. तर व्हेज पराठा कसा असतो पण इथं जरा वेगळाच होता. आता तसंच मामाच्या घरी गेलो. तर मामाच्या घरी ना जरा काम चालू आहे बरं का फरशी-बिरशीचं. तर त्यांच्या घरात बराच राडा होता बरं का. त्यांनी सगळं घरातलं काम काढले करायचं. त्याच्यामुळं. मग आता आहे ना मी आले आळीत. आळीत आले तर पोरांची चालली होती मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं. आता ते बघितल्यावर मला जरा लहानपणीची आठवण झाली बरं का. खूप दिवस झाले असे खेळच पाहायला भेटत नाही. तुमच्याकडे पाहायला भेटतात का? नक्की कमेंट करून सांगा बरं का. आता आहे ना हे असं चाललं होतं ह्यांचं. पण मला असं वाटत होतं हे काहीतरी चुकीचं खेळतात म्हणून. पण मलाच आठवत नव्हतं कसं खेळतात म्हणून. मग आता यांना म्हटलं बाद झालं खेळायचं. कुणीतरी शेकोटी पेटवा ना, लईच गार वाजते. सगळ्यांनी कानाला बांधलंय, तोंडाला बांधलंय. मग शेवटी काकांनी शेकोटी पेटवली बरं का. शेकोटी पेटवली आणि हा आहे ना माझा भाऊ आहे बरं का. आणि तो सारखा प्रश्न विचारायला लागला. म्हणजे माझे ना लय छोटे छोटे भाऊ आहेत. आणि आवडलं ना तर व्हिडिओ लाईक